Good morning, all. Good morning, ma'am. Good morning, ma'am. Okay, what we covered in last lecture? Diabetes type. Diabetes. Introduction. Types. Okay, speak fast, speak loudly. त्याच्या आधीच्या लेक्चर मध्ये आपण काय कव्हर केलं होतं? हायपोग्लायसेमिक एजंट मधले इंट्रोडक्शन, नंतर टाइप्स डायबिटीज अँड इन्सुलिन स्टार्ट. त्याचं थोडं ओके, व्हेरी गुड. सो प्रिव्हियस लेक्चरला आपण हायपोग्लायसेमिक एजंटचं इंट्रोडक्शन बघितलं होतं. त्या इंट्रोडक्शन मध्येच आपण डेफिनेशन बघितली होती की हायपोग्लायसेमिक एजंट काय आहेत. सो हायपोग्लायसेमिक एजंट आर द मेडिकेशन युज्ड फॉर द ट्रीटमेंट ऑफ अ डायबिटीस मेलाइटस. हायपोग्लायसेमिक एजंट असे मेडिसिन्स आहेत की ज्याच्यामुळे काय होतंय, जे काय डायबिटीस मेलाइटस आहे त्याला आपण ट्रीट करतोय किंवा कंट्रोल करतोय. सो तिथून आपले इंट्रोडक्शनचा पार्ट स्टार्ट झाला होता फ्रॉम द डेफिनेशन ऑफ अ हायपोग्लायसेमिक एजंट. सो ह्यामध्ये आपण फर्स्टली आपल्याला लर्न करावं लागणार आहे की व्हॉट इज मीन बाय डायबिटीज मेलाइटस. जर तुम्ही हायपोग्लायसेमिक एजंट यूज करताय किंवा त्याचा स्टडी करताय तर ही ट्रीटमेंटचा पार्ट झाला. हायपोग्लायसेमिक एजंट म्हणजे ट्रीटमेंटचा पार्ट झाला. कुणाच्या ट्रीटमेंटवरती? डायबिटीस मेलाइटसच्या. सो व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ अ डायबिटीस मेलाइटस? एनीवन? hypoglycemic agents are the medications used for the treatments of diabetes mellitus. What is the definition of a diabetes mellitus? Anyone? कोणाला येईल का सांगता? प्रिव्हियसच्या लेक्चर मध्ये आपण हे सगळं इन डिटेल स्टडी केला होता. Diabetes mellitus is a chronic disease. ओके, व्हेरी गुड. इट इज अ क्रोनिक डिसीज. आणि पुढे काय आहे डेफिनेशन मध्ये? It is a group of metabolic Group of disorder metabolic characterized by disorder. high blood sugar level. Okay, very good. So diabetes mellitus, it is a chronic type of disease in which group of metabolic disorder happen and it is characterized by hyperglycemia. म्हणजे आपल्या बॉडी मध्ये काय होणार आहे? ग्लुकोजची लेवल किंवा शुगरची लेवल जास्ती होणार आहे. सो त्याच्यासाठी त्या ट्रीटमेंट वरती आपण हायपोग्लायसेमिक एजंट यूज करतोय. सो आपल्या बॉडीमध्ये शुगरची लेवल इन्क्रीज का होते? सो व्हॉट इज द रिझन बिहाइंड देम? आपल्या बॉडीमध्ये जे ग्लुकोज आहे ते ग्लुकोज रेग्युलेट कोण करतंय? BP. बीपी. जे आपल्या हा सांगा. B cell, beta cell. Beta cells. Beta cells, pancreas. पॅनक्रियाज ऑफ अ बीटा सेल हे आपले बॉडी मधलं ग्लुकोज लेवल आहे ते मेंटेन करतात. सो हे आन्सर प्रॉपर नाहीये बट यू आर नियर अबाउट. म्हणजे आपण काय म्हणतोय की आपल्या बॉडीमध्ये जेव्हा पण आपण फूड इंटेक करतोय त्यापासून ग्लुकोज मध्ये कन्व्हर्जन होणार आहे आणि ग्लुकोजचं कन्व्हर्जन एनर्जी मध्ये होणार आहे. सो ज्यावेळेस पण ग्लुकोज आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट असतं ते रेग्युलेट करण्यासाठी आपल्याला इन्सुलिन लागतं. त्यामुळं हे जे डायबिटीस मेलाइटस आहे हे कशामुळे होते? कॉज काय आहे त्याचा? कारण तिथे इन्सुलिनची काय झालेली आहे? डिफिशियन्सी. सो तुम्ही जे सांगताय की पॅनक्रियाटिक बीटा सेल, तर हे पॅनक्रियाटिक बीटा सेल काय करतायत? इन्सुलिन जनरेट करतायत. थोडक्यात इन्सुलिन हे काय आहे? कॅरियर आहे. म्हणजे आपल्या बॉडीमध्ये जे पण ग्लुकोज आहे ते ग्लुकोज सेल्स टिश्यू पर्यंत पोहोचवण्यासाठी किंवा ऑर्गन पर्यंत पोहोचवण्यासाठी जर कोण हेल्प करत असेल,
दॅट इज इन्सुलिन. इन्सुलिन हेल्प करतं ग्लुकोजला रेग्युलेट करतं आपल्या बॉडीमध्ये. सो कॅरियर सारखं हे ऍक्ट करणार आहे. त्यामुळे इन्सुलिनच्या डिफिशियन्सीमुळे काय होतं इथं डायबेटीस मलायटस. सो आपण ह्याचे टाईप बघितले होते डायबेटीस मलायटसचे. सो हाऊ मेनी टाईप इज देअर? 3 Four types. types. Four types. Okay, first Type 1. Diabetes. type 1 diabetes. Okay, what is mean by type 1 diabetes? Or type 1 diabetes, describe briefly. Juvenile Type type. 1 diabetes मध्ये Diabetes destroy juvenile होतात type. बीटा सेल्स हम्म. ऑटोइम्युनोमेडिकेटेड रिॲक्शन मुळे आणि ते चिल्ड्रन्स मध्ये दिसतो टाइप 1 डायबिटीस. ओके, सो टाइप 1 डायबिटीस फ्रिक्वेंटली आपल्याला चिल्ड्रन मध्ये होताना दिसतोय की ज्याच्यामध्ये काय होतंय पॅनक्रियाटिक बीटा सेल्स या डिस्ट्रॉय होतात. जे पण ऑटोइम्युन मेडिकेटेड रिॲक्शन जे होत आहेत आपल्या बॉडीमध्ये ऑटोमॅटिक ज्या रिॲक्शन हॅपन होतात किंवा रिस्पॉन्स ऑटोइम्युन रिस्पॉन्स जे हॅपन होतात त्यामुळे काय होतंय बीटा सेल्स डिस्ट्रॉय होत आहेत आणि तिथे इन्सुलिनची इनसफिशियन्सी तिथं जाणवते. त्यामुळं टाइप 1 ह्या इन्सुलिनला आपण काय म्हणतोय इन्सुलिन डिपेंडंट डायबेटीस मलायटस और जुबिनॉल ऑनसेट डायबिटीस हे आपण त्याला म्हणतोय. टाइप 2 मध्ये काय होतंय Adult मध्ये Adult मध्ये टाइप डायबिटीस. ओके, व्हेरी गुड. अडल्ट मध्ये ते आपल्याला फ्रिक्वेंटली बघायला मिळते किंवा मोस्ट कॉमनली ऑब्झर्व इन अडल्ट कॅरेक्टराइज्ड बाय इन्सुलिन रेजिस्टन्स और कॉल्ड ॲज अ नॉन इन्सुलिन डिपेंडंट डायबिटीस मलायटस और अडल्ट ऑनसेट डायबिटीस. मोस्टली हे टाइप 2 डायबिटीस मलायटस अडल्ट मध्ये काय होतंय ड्यू टू इट्स अ फॅमिली हिस्ट्री किंवा जेनेटिक असल्यामुळे ते होतंय. ओके, प्रिव्हियसच्या लेक्चर मध्ये आपण ह्या चॅप्टर रिलेटेड इंट्रोडक्टरी पार्ट इन डिटेल मध्ये लर्न केला होता. सो इथून पुढचा आपण पार्ट बघूया. पण स्टार्टिंगला इंट्रोडक्टरी पार्ट मध्ये हेच आहे जे आपण आता रिवाइज केलं. लेट्स सी दिस पार्ट. Hypoglycemic agent, chapter number 9 from the subject of pharmaceutical chemistry. So introduction, hypoglycemic agent are the medication used for the treatment of a diabetes. Hypoglycemic agent असे मेडिकेशन आहेत की जे डायबिटीज मध्ये आपण ट्रीटमेंट मध्ये यूज करतो. सो डायबिटीज इज अ स्टेट which impairs the body ability to maintain blood glucose level. सो डायबिटीज काय आहे डायबिटीज हा एक डिसीज आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला इम्पेअर बॉडी ॲबिलिटी टू मेंटेन अ ब्लड ग्लुकोज लेवल असं बघायला मिळतं. म्हणजे जे काही बॉडी मधलं शुगर लेवल आहे ते काय झालेले असते इम्पेअर झालेली असते. सो ते मेंटेन होत नाहीये बॉडीकडून. सो इट इज कॅरेक्टराइज्ड बाय hyperglycemia that occurs due to the defect in the secretion and action of the insulin. सो हे सगळं का होतंय ब्लड ग्लुकोज लेवल पेशंटच्या बॉडीमध्ये का इन्क्रीज होते ड्यू टू डिफेक्ट्स इन सिक्रिशन. इन्सुलिनचं सिक्रिशन मध्ये एकतर प्रॉब्लेम आहे किंवा सिक्रेट झाल्यानंतर ना पुढे सेल पर्यंत पोहोचत नाहीये मीन्स रिसेप्टर ते ऍक्सेप्ट करत नाहीये. सो ऍक्शन ऑफ द इन्सुलिन त्या पार्टला आपण काय म्हणतोय की इन्सुलिन तयार झाले पण त्याचे ऍक्शन शो होत नाहीये म्हणजे त्या स्पेसिफिक रिसेप्टर वरती दिसत नाहीये. सो दॅट इज कॉल्ड एज ऍक्शन ऑफ द इन्सुलिन. So this is the introductory part. Next आहे types of diabetes. ओके, इन दॅट टाइप्स ऑफ डायबिटीज मध्ये आपण प्रिव्हियस ह्याच्यामध्ये पण 3 टाइप्स इन डिटेल डिस्क्रिप्शन बघितलं होतं. सो टाइप्स ऑफ डायबिटीज देर आर 3 टाइप of diabetes such as type 1 diabetes, type 2 diabetes and gestational diabetes mellitus. So type 1 मध्ये बघा type 1 can be developed at any age but frequently occur in children, adolescents असं आपण त्याला म्हणतोय. सो टाइप 1 हा कुणालाही होऊ शकतो पण जास्ती करून काय होतंय चिल्ड्रन मध्ये हा टाइप 1 डायबिटीस आपल्याला ऑब्झर्व होतोय. सो त्याला आपण काय म्हणतोय अजून adolescents. नेक्स्ट आहे इन केस ऑफ अ टाइप 1 डायबिटीस pancreatic beta cells are destroyed through an autoimmune mediated reaction so that pancreas is unable to produce sufficient insulin to control the blood sugar
level. So type 1 diabetes, it is called as a insulin dependent diabetes mellitus or juvenile onset diabetes. So ह्यामध्ये काय सांगितलेलं आहे, टाइप 1 मध्ये चिल्ड्रन मध्ये फ्रिक्वेंटली ऑब्झर्व होत आहे. टाइप 1 डायबिटीस मध्ये पॅनक्रियाटिक बीटा सेल्स ह्या डिस्ट्रॉय झालेल्या आहेत. त्यामुळं आणि कशामुळे डिस्ट्रॉय झालेत, ऑटोइम्युन मेडिकेटेड रिॲक्शनमुळे डिस्ट्रॉय झालेल्या आहेत. त्यामुळं बॉडी काय करते, सफिशियंट अमाऊंट मध्ये इन्सुलिन प्रोड्यूस करत नाही. त्यामुळं बॉडी मधलं जे पण काय ग्लुकोज लेवल आहे ते कंट्रोल होत नाहीये. सो ते त्याच्यामध्ये डिफिकल्टी येते. सो ह्या टाइप 1 डायबिटीस मलायटसला आपण अजून काय म्हणतोय, इन्सुलिन डिपेंडंट डायबिटीस मलायटस और ज्युव्हेनाइल ऑनसेट डायबिटीस मलायटस हे असं आपण म्हणतोय. ओके, सो लेट सी दॅट इमेज. जर तुम्ही इमेज बघितली तर तुम्हाला इथं समजेल टाइप 1 डायबिटीस मलायटसची इमेज आहे आणि नॉर्मल आयसलेट म्हणजे हा पॅनक्रिया आहे. या पॅनक्रियामध्ये तुम्हाला बीटा सेल्स किंवा इथे इन्सुलिन प्रिपेअर होताना तुम्हाला ऑब्झर्व होतं. सो ह्या बीटा सेल्स काय करतात, इन्सुलिन तयार करतात आणि ते पण 2 स्टेज मध्ये इन्सुलिन तयार होते. फर्स्टली काय होणार आहे, प्रो इन्सुलिन तयार होणार आहे आणि जेवढी गरज आहे बॉडीला तेवढंच इन्सुलिन तिथं परत पुढं क्रिएट होणार आहे त्या प्रो इन्सुलिन पासून. सो इथं तुम्हाला बीटा सेल्स मध्ये बघायला मिळतं. हे जी इमेज आहे त्याच्यामध्ये तुम्हाला नॉर्मल आयसलेट ऑफ अ लँगरन्स, सो पॅनक्रियाटिक बीटा सेल्स ऑफ अ आयसलेट ऑफ लँगरन्स तुम्हाला इथं बघायला मिळतात. तर ह्याच्यामध्ये नॉर्मली इथं शो केलेली आहे इमेज की नॉर्मल कसं आहे. त्यानंतर ज्यांना टाइप 1 डायबिटीस मलायटस झालाय तर हे ते तुम्हाला शो होतंय की बीटा सेल्स कमी आहेत. सो ह्या डिस्ट्रॉय झालेल्या आहेत. जे इथं तुम्हाला स्पॉट्स दिसतात दॅट मीन्स इट इज अ डिस्ट्रॉयड. त्यामुळं जर बीटा सेल्स कमी झाल्या तर डेफिनेटली बॉडी प्रॉपर इन्सुलिन प्रिपेअर करू शकणार नाही. इथे सगळ्या सेल्स आहेत त्या डॅमेज झालेल्या आहेत. दिस इज द इमेज ऑफ अ टाइप 1 डायबिटीस. ओके, हा जो पॅनक्रिया आहे त्या पॅनक्रियामध्ये किती पार्ट्स आहेत किंवा किती रिजन्स आहेत? 4. ओके, फर्स्ट हेड, नेक, बॉडी, टेल. ओके, सो हेड, नेक, बॉडी अँड टेल. आणि मोस्टली ज्या बीटा सेल्स आहेत त्या कुठं आपल्याला ऑब्झर्व होतात? टेल. पॉइंटला जास्ती ऑब्झर्व होतात. ओके, सो यामध्ये किती मिलियन्स बीटा सेल्स आपल्या बॉडीमध्ये आहेत, ह्युमन बॉडीमध्ये? 2 million. येस, 2 million. 2 मिलियन. ओके, व्हेरी गुड. 2 मिलियन एवढ्या बीटा सेल्स आपल्या ह्युमन बॉडीमध्ये प्रेझेंट आहेत. Okay, next type is type 2 diabetes mellitus. It occurs more commonly in adult. It is characterized by the insulin resistance and called as non-insulin dependent diabetes mellitus or adult onset disease. People with type 2 diabetes usually have a family history of this condition. So type 2 diabetes mellitus आहे जो की मोस्ट कॉमनली आपल्याला अडल्ट मध्ये होताना दिसतोय. आणि रिझन काय आहे तर फॅमिली हिस्ट्री आहे. सो जेनेटिक कंडिशन मुळे तर टाइप 2 डायबिटीस मलायटस ऑकर होतंय. सो कोणत्या एजला हे टाइप 2 डायबिटीस मलायटस ऑकर होणार आहे? 40 above 40. 14च्या अबव. ओके, सो ह्यामध्ये काय होतंय, इन्सुलिन तयार होते बॉडीमध्ये पण पुढं सेल पर्यंत जात नाही, त्याला रिसेप्टर पर्यंत पोहोचत नाही. सो दॅट इज कॉल्ड ॲज अ इन्सुलिन रेजिस्टन्स. सो तुम्ही बघू शकता स्क्रीन वरती इमेज आहे टाइप 2 डायबिटीसची. नॉर्मली काय आहे की इन्सुलिन प्रेझेंट आहे, हे इन्सुलिन कॅरियर सारखं ऍक्ट होतंय आणि हे ब्ल्यू कलरचे जे स्पॉट्स आहेत ते काय आहेत, ग्लुकोज आहेत. सो पॅनक्रियास प्रोड्यूस इन्सुलिन. हा पॅनक्रिया आहे तो काय करतोय, इन्सुलिन प्रोड्यूस करतोय. हे ग्रीन कलरचे इन्सुलिन्स आहेत. सो हे काय करतायत, पुढे जात आहेत, ग्लुकोजला अटॅच होत आहेत आणि ग्लुकोज काय करतायत, सेल पर्यंत टिश्यू पर्यंत पोहोचवत आहेत. सो दिस इज द नॉर्मल फंक्शनिंग ऑफ अ इन्सुलिन की इन्सुलिनचं प्रोडक्शन झालं त्यानंतर इन्सुलिननी काय केलेलं आहे, ग्लुकोजला अटॅच केलेलं आहे स्वतः बरोबर मध्ये आणि मेडिएटर सारखं ऍक्ट झालेलं आहे
आणि पुढं हा सेल पर्यंत काय करतोय, तो ग्लुकोज पोहोचवतोय. ज्यांना डायबिटीज झालाय त्यांच्या इथं काय होतंय, पॅनक्रियास प्रोड्यूस लेस इन्सुलिन. पॅनक्रिया काय होतंय की लेस इन्सुलिन इथं एकतर कमी प्रमाणामध्ये इन्सुलिन प्रोड्यूस करतोय आणि ग्लुकोजची क्वांटिटी पण ऑलरेडी बॉडीमध्ये इन्क्रीज झालेली आहे. सो मोर ग्लुकोज इन द ब्लड. आणि ज्यांना डायबिटीस आहे त्यांच्यामध्ये आपण बघतोय की ग्लुकोजची लेवल इन्क्रीज झाली. आधी ते कमी प्रोड्यूस करतोय, त्यामुळे काय होतंय, सेल पर्यंत पोहोचताना सुद्धा खूप कमी इन्सुलिन तिथपर्यंत पोहोचलं जाते. कारण ह्या सेल वरती ज्या रिसेप्टर आहेत त्या रिसेप्टर काय करणार आहेत, जास्ती लवकर ऍक्सेप्ट करणार नाहीयेत. सो इन्सुलिन मूव्ह लेस ग्लुकोज टू द सेल. त्यामुळे सेलला कमी प्रमाणामध्ये ग्लुकोज मिळते. सो दिस इज द टाइप 2 डायबिटीज mellitus. ओके, नेक्स्ट बघा. नेक्स्ट इज अ gestational diabetes. It involves high blood glucose level during the pregnancy and the complication is associated with both mother and children. So last type काय आहे, gestational diabetes mellitus. ह्याच्यामध्ये काय होते, आपल्याला डायबिटीस mellitus झालेला दिसतोय पेशंटला, पण त्यावेळेस कंडिशन कशी आहे, प्रेग्नन्सीची. सो प्रेग्नन्सी मध्ये हा डायबिटीस mellitusचा डिसीज अटॅच होतोय आणि तो मदर आणि चाइल्डला सुद्धा चाइल्डला पण परत इन फ्युचर होण्याचे चान्सेस आहेत. सो कॉम्प्लिकेशन असोसिएटेड विथ, आता त्या मदरला तर झालाच आहे, पण इन फ्युचर त्याच्या चाइल्डला पण ते होणार आहे, लाईक अ फॅमिली हिस्ट्री असल्यामुळे. सो दॅट इज नोन ॲज अ gestational diabetes mellitus. नेक्स्ट आहे सिम्पटम्स ऑफ अ डायबिटीज. सो द व्हेरियस सिम्पटम्स ऑफ अ डायबिटीज इन्क्लूड एक्सेसिव्ह थ्रस्ट, urination, fatigue, dry mouth, weight loss, slow healing of a sore and blur vision. सो ह्यामध्ये स्लो हिलिंग ऑफ द सोर म्हणजे काय आहे, सोर म्हणजे काय, स्टुडंट आर यू प्रेझेंट? Yes, ma'am. Yes, ma'am. ओके, सोर म्हणजे काय, जखम. जखम. ओके, सो सोर म्हणजे काय असणार आहे, जखम. जसे की आपण बघतो की डायबेटीसचे पेशंट आपल्याला बरेचदा ऑब्झर्व होतात, त्यांना जर एखादी जखम झाली तर ती जखम काय होते, चिघळते, म्हणजे इन्क्रीज होते, ती जखम वाढत जाते, पण कमी लवकर होत नाहीये. सो त्या कंडिशनला काय म्हणतोय आपण, स्लो हिलिंग ऑफ अ सोर. सो तिथं ग्लुकोजचा प्रेझेन्स असल्यामुळे काय होतंय, ती जखम लवकर बरी होत नाहीये, रिकवर होत नाहीये. दॅट इज अ स्लो हिलिंग ऑफ सोर. सो सिम्पटम्स काय आहेत, रीड सिम्पटम्स ऑफ डायबिटीस mellitus. Excessive thirst, urination, fatigue, weight loss, slow healing of sore, and blurred vision. and blurred vision. ओके, अँड ब्लर्ड विजन. सो नेक्स्ट, इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर आहे? Yes, ma'am. Yes, ma'am. ओके, सो इथून पुढे आपल्याला इन्सुलिन बघायचं आहे. आता या डायबिटीस mellitus मध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट रोल प्ले कोण करत असेल तर दॅट इज अ इन्सुलिन. या इन्सुलिनच्या कमतरतेमुळे तर डायबिटीस mellitus होतोय. सो आपल्याला इन्सुलिनचा आता इन डिटेल लर्न करायचं आहे. त्यानंतर इन्सुलिनचे टाइप्स आपल्याला बघायचे आहेत की कोणते कोणते टाइपचे इन्सुलिन प्रेझेंट आहेत, इन डिटेल स्टडी आहे. आणि त्यानंतर आपल्याला हायपोग्लायसेमिक एजंट दॅट इज ऍक्च्युअल ड्रग. सो ड्रगच्या आधी पण क्लासिफिकेशन आहे. सो एवढा पार्ट आपल्याला बघायचा आहे. सो नेक्स्ट इज अ ट्रीटमेंट ऑफ अ डायबिटीस mellitus. ट्रीटमेंट मध्ये आपण इन्सुलिन बघतोय. जर डायबिटीस mellitusला कमी करायचं असेल, ट्रीट करायचं असेल तर डेफिनेटली इन्सुलिनचा सप्लाय आपल्याला करावा लागणार आहे. सो इन्सुलिन अँड इट्स अ प्रिपरेशन. In 1920s, Friedrich Banting and Charles Best discovered the insulin and demonstrated the hypoglycemic effect of an extract of a pancreas. With the help of a James Collip, insulin was purified and available for the successful treatment of a diabetes mellitus. सो प्रिव्हियसच्या लेक्चर मध्ये पण आपण इन्सुलिन रिलेटेडचं सगळं इंट्रोडक्शन आपण बघितलं होतं. सो इन 1920s ला काय झालेलं आहे, बँटिन, फेडरिच बँटिन अँड चार्ल्स बेस्ट या दोघांनी इन्सुलिन चा एक्सपेरिमेंट केलेला आहे. त्याच्यामध्ये इन्सुलिन
एक पॅनक्रिया मधून एक्स्ट्रॅक्ट करून तिथं डेमॉन्स्ट्रेशन दिलं आणि त्यामध्ये हायपोग्लायसेमिक इफेक्ट दाखवला. So 1920 Friedrich and Banting and Charles Bass discovered the insulin and demonstrated the hypoglycemic effect of an extracted pancreas with the help of a James Collip. So जेम्स कोलिप जे आहेत त्यांनी काय केलेलं आहे, त्या इन्सुलिनला प्युरिफाईड केलेलं आहे आणि ट्रीटमेंटसाठी डायबेटीसच्या अवेलेबल करून दिलेलं आहे. सो नेक्स्ट आहे बँटिन अँड मॅक्लोड रिसिव्ड नोबेल प्राइज फॉर देअर वर्क इन 1923. त्यानंतर बँटिन अँड मॅक्लोडला नोबेल प्राइज मिळालं कारण त्यांनी इन्सुलिनचा शोध तिथं केलेला आहे, रिसर्च केलं, सॉरी इन्सुलिन डिस्कवर केलेलं आहे, त्यासाठी त्यांना 1923 मध्ये नोबेल प्राइज मिळालेला आहे. सो ह्युमन इन्सुलिन अँड इन्सुलिन अॅनालॉग आर अवेलेबल फॉर इन्सुलिन रिप्लेसमेंट थेरपी. सो आता जे आपण ट्रीटमेंट मध्ये इन्सुलिन बघतोय त्याच्यामध्ये ह्युमन इन्सुलिन पण अवेलेबल आहेत आणि त्याचे अॅनालॉग म्हणजे ह्युमन इन्सुलिन सारखे सेम इफेक्ट दाखव इन्सुलिन आपण लॅबमध्ये काय केलेलं आहे, प्रिपेअर केलेलं आहे, दॅट इज आर्टिफिशियल इन्सुलिन. सो त्या इन्सुलिनला आपण काय म्हणतोय, इन्सुलिन अॅनालॉग. सो हे अवेलेबल आहेत इन्सुलिन रिप्लेसमेंट थेरपीमध्ये. नेक्स्ट आहे इन्सुलिन इज अ हॉर्मोन सिक्रेटेड बाय द बीटा सेल ऑफ अ पॅनक्रियाटिक आयसलेट. हे इन्सुलिन हे एक हॉर्मोन आहे की जे पॅनक्रियामध्ये असतं. पॅनक्रियाच्या त्या बीटा सेल काय करतायत, इन्सुलिन तयार करतायत. सो प्रिव्हियसली पण मी सांगितलं इन्सुलिन प्रिपेअर होताना 2 स्टेज मध्ये होतंय. सो डायरेक्ट इन्सुलिन सिक्रेट होत नाही. फर्स्टली बीटा सेल्स काय करतायत, प्रो इन्सुलिन तिथं तयार करतायत. प्रो इन्सुलिन नंतर ना जेवढ्या बॉडीला गरज आहे तेवढंच इन्सुलिन मध्ये कन्व्हर्जन केलं जातं आणि रेडी केलं जातं. सो ग्लुकोजची लेवल मेंटेन करण्यासाठी. सो देअर आर 2 पॉलीपेप्टाइड चेन प्रेझेंट इन इन्सुलिन सच ॲज अ चेन ए अँड चेन बी. सो हे पॉलीपेप्टाइड चेन आहेत, अमायनो ऍसिडच्या पॉलीपेप्टाइड चेन आहेत की ज्याच्यामध्ये आपल्याला चेन ए आणि चेन बी हे दिसतं. सो चेन ए हॅज अ 21 acids and चेन अमायनो ऍसिड्स. सो चेन ए वरती आपल्याला 21 अमायनो ऍसिडचा प्रेझेन्स दिसतो आणि चेन बी वरती आपल्याला 30 अमायनो ऍसिडचा प्रेझेन्स दिसतं. सो बोथ द चेन आर लिंक्ड टुगेदर बाय 2 डायसल्फाइड ब्रिज. सो एसएस बॉन्ड आपण म्हणतो, एसएस बॉन्ड ऑफ अ सिस्टीन. सो ह्या जे काही चेन आहेत त्या चेन एकमेकांना लिंक झालेल्या आहेत बाय द डायसल्फाइड ब्रिज, दॅट इज अ एसएस बॉन्ड. So insulin facilitate the uptake of a glucose by skeletal muscle adipose tissue by increasing the number of a glucose transporter. So हे insulin काय करतंय, ग्लुकोज ट्रान्सपोर्टर इन्क्रीज करते आणि मोस्ट जास्त कुठं आपल्याला ग्लुकोज चा प्रेझेन्स दिसतो, स्केलेटल मसल ऍडिपोज टिश्यू मध्ये अपटेक जास्त होतंय. सो दिस इज द इन्सुलिन अँड च प्रिपरेशन. सो ह्याच्यामध्ये इन्सुलिनचं स्ट्रक्चर पण इथे डिस्कस केलेलं आहे, ऑल्सो हिस्ट्री पण मेन्शन केलेली आहे. सो यामध्ये कोणाला काय डाऊट? Okay, so let's see the next slide, that is the types of insulin. त्याच्यामध्ये आता तुम्हाला टाइप्स ऑफ इन्सुलिन बघायचं आहे. सो इन्सुलिन आर क्लासिफाइड ऑन द ड्युरेशन ऑफ देअर ऍक्शन इन बॉडी विच इन्क्लूड फास्ट ऍक्टिंग इन्सुलिन, शॉर्ट ऍक्टिंग, इंटरमिडिएट ऍक्टिंग अँड लॉंग ऍक्टिंग इन्सुलिन. इथं आपल्याला टाइप्स ऑफ इन्सुलिन बघायचे आहेत की ज्याच्यामध्ये किती टाइप्स आहेत, 4 टाइप्स आहेत. आणि हे जे क्लासिफिकेशन केलंय ते कशावरून केलेलं आहे, बॉडीमध्ये त्याचे ऍक्शन किती काळ राहतील, दॅट इज द ड्युरेशन ऑफ देअर ऍक्शन इन द बॉडी. ह्या बेसिस वरती हे क्लासिफिकेशन इन्सुलिनचं केलेलं आहे. त्याच्यामध्ये 4 क्लासेस बघायला मिळतात. क्लास फर्स्ट इज अ फास्ट ऍक्टिंग, क्लास सेकंड इज अ शॉर्ट ऍक्टिंग, क्लास थर्ड इज अ इंटरमिडिएट ऍक्टिंग अँड क्लास 4 इज अ लॉंग ऍक्टिंग इन्सुलिन. सो 1 by 1 आपल्याला हे इन डिटेल स्टडी करायचं आहे. सो फास्ट ऍक्टिंग इन्सुलिन, it is also called as a rapid acting insulin analog. So
फास्ट ऍक्टिंग इन्सुलिनला काय म्हणलं जातं? रॅपिड ऍक्टिंग इन्सुलिन अॅनालॉग. सो इट इज ऍब्सॉर्ब्ड क्विकली फ्रॉम फॅट टिश्यू सबक्युटॅनियस इनटू द ब्लड स्ट्रीम. ह्या इन्सुलिनमुळे काय होतंय की फास्टली इन्सुलिन काय होते बॉडीमध्ये ऍब्सॉर्ब केले जाते किंवा ब्लड स्ट्रीम मध्ये लवकर येते. जे पण टिश्यू आहेत आपल्या बॉडीचे, फॅटचे जे टिश्यू आहेत त्याच्यामधून काय होते क्विकली ऍब्सॉर्ब केले जाते आणि ब्लड स्ट्रीम मध्ये ते इन्सुलिन येते. सो दॅट्स वाय इट इज कॉल्ड अ फास्ट ऍक्टिंग इन्सुलिन. सो इट इज युज्ड टू कंट्रोल द ब्लड शुगर ड्युरिंग द मील. सो ब्लड शुगर लेवल ही कंट्रोल करण्यासाठी आपण फास्ट ऍक्टिंग इन्सुलिन वापरतो. पण कधी वापरतो? ड्युरिंग द मील. जसे की तुम्ही पण बघितलं असाल की पेशंट जे असतात डायबिटीस मेलाइटसचे, ते जेवणाच्या आधी एक इंजेक्शन घेतात. सो दॅट इंजेक्शन मीन्स इन्सुलिन सप्लाय असतो तो, की इन्सुलिन आधी दिलं जातं बॉडीमध्ये आणि त्या ज्यावेळेस पण इन्सुलिनचा इंटेक झालेला आहे बॉडीमध्ये, तर ते जास्त काळ ते उपाशी राहत नाही, त्यानंतर ते लगेच मील घेतात. सो दॅट मीन्स हे इन्सुलिन कसं आहे? फास्ट ऍक्टिंग. जेवणाच्या आधी घेतात, इट मीन्स काय असणार आहे? ते फास्ट ऍक्टिंग इन्सुलिन आहे. सो the insulin analog have onset of action of a 5 to 50 मिनिट. त्यामुळं इन्सुलिनचं इंजेक्शन घेतल्यानंतर एक 5 ते 15 मिनिटांमध्ये तुम्हाला मीलचा इंटेक घ्यावा लागतो, तिथं फूड इंटेक घ्यावा लागतो, कारण त्याची ऑनसेट ऑफ ऍक्शन किती आहे? 5 to 50 मिनिट and peak effect in 1 to 2 hours and duration of action at that least for a 4 to 6 hours. सो त्यानंतर ना इन्सुलिनचा ऍक्च्युअल वर्क आपल्याला 1 to 2 hour मध्ये त्याचा जास्त इफेक्टिव्हनेस बघायला मिळतो आणि त्यानंतर ही ऍक्शन सस्टेन राहती 4 to 6 hour पर्यंत. मीन्स फास्ट ऍक्टिंग इन्सुलिन किती काळ वर्क करते बॉडीमध्ये? 4 to 6 hours. So the example of a rapid acting insulin analog are insulin aspart, insulin lispro, insulin glulicin. So these are the 3 types of insulin that is comes under the class of a fast acting insulin. So fast acting insulin चे एक्झाम्पल काय आहेत? परत एकदा बघा. इन्सुलिन aspart, insulin lispro, insulin glulicin. These are the example of a fast acting insulin. Next आहे. Okay, so in that नेक्स्ट आहे इन्सुलिन aspart. सो इन्सुलिन aspart आपल्याला बघायचं आहे. वेट फॉर अ मिनिट. ओके, सो नेक्स्ट टाइप आहे इन्सुलिन aspart, दॅट इज अ नोवोलॉग. सो इन्सुलिन aspart ला काय म्हणतोय आपण? नोवोलॉग. इट इज सिमिलर टू द रेग्युलर ह्युमन इन्सुलिन. सो हे कशासारखं आहे? ह्युमन इन्सुलिन सारखं हे ऍक्ट करणार आहे. सो इन्सुलिन aspart और नोवोलॉग मध्ये डिस्क्रिप्शन मध्ये जास्ती रेग्युलर ह्युमन इन्सुलिन. सो आता इथून पुढे जे पण इन्सुलिनचं डिस्क्रिप्शन तुम्हाला बघायला मिळते त्याच्यामध्ये स्ट्रक्चर डिस्कस केलेले आहेत. म्हणजे इन्सुलिनचं जे स्ट्रक्चर आहे त्या स्ट्रक्चर मध्ये मॉडिफिकेशन केलेले आहेत. सो इन्सुलिनला एक्सट्रॅक्ट केलेला आहे, ह्युमन इन्सुलिनला पॅनक्रियापासून एक्सट्रॅक्ट करून त्याच्या स्ट्रक्चर मध्ये चेंजेस करून आपण आर्टिफिशियली ते प्रिपेअर करतोय. दॅट इज अ इन्सुलिन लिस्प्रो, दॅट इज अ ह्युमोलॉग. So humolog, it is a human insulin analog आहे, where the usual insulin and B28 lysine reverse, that means B28 and B29 are lysine and proline respectively. So its onset of action is a 50 minute and the duration of action is 2 to 4 hours. सो हे जे इन्सुलिन लिस्प्रो किंवा ह्युमोलॉग आहेत ह्याला आपण का ह्युमोलॉग का म्हणतोय? कारण हे ह्युमन इन्सुलिनचे अॅनालॉग आहेत आणि त्याच्यामध्ये काय केलेलं आहे? मध्ये त्याच्या B28 पोझिशनला प्रोलिन आहे आणि B29 ला लायसिन आहे. सो त्याला रिव्हर्स केलेलं आहे. 28 आणि 29 ला काय केलेलं आहे? रिव्हर्स केलेलं आहे. म्हणजे 28
आणि 29 ला प्रोलिन असेल. असं स्ट्रक्चर मध्ये मॉडिफिकेशन आपल्याला बघायला मिळतं. सो ह्याची ऑनसेट ऑफ ऍक्शन किती वेळाची आहे? 15 मिनिट्स. म्हणजे 50 मिनिट्सच्या आत आपल्याला and the duration of action is 2 to 4 hours. सो त्यानंतर इन्सुलिन ऍडमिनिस्ट्रेशन केल्यानंतर त्याचा इफेक्ट आपल्याला बघायला मिळतो. दॅट इज अ इन्सुलिन, लिस्प्रो अँड ह्युमोलॉग. ओके, इन्सुलिनचे टाइप समजतायत का? Yes, ma'am. Yes, ma'am. ओके, फर्स्ट कोणता टाइप आहे? Insulin aspart. No. Insulin aspart. फर्स्ट टाइप ऑफ इन्सुलिन. मेन क्लास कोणता आहे? Fast Fast acting. acting insulin. फास्ट ऍक्टिंग इन्सुलिन. फास्ट ऍक्टिंग इन्सुलिनला अजून काय म्हणतोय आपण? Rapid Rapid acting. इन्सुलिन. सो आपण त्याला रॅपिड का म्हणतोय? Fast action. Injection ओके, फास्ट ऍक्शन दाखवतोय, पण ती ऍक्शन कशामुळे फास्ट होणार आहे? कारण ते फॅट टिश्यू मधून फॅट टिश्यू मधून रॅपिडली ऍब्सॉर्ब होणार आहेत आणि ब्लड स्ट्रीम मध्ये येणार आहेत. त्यामुळं आपण ह्या इन्सुलिनला फास्ट ऍक्टिंग इन्सुलिन म्हणतोय. सो एक्झाम्पल फास्ट ऍक्टिंग इन्सुलिनचे कोणते कोणते आहेत? इन्सुलिन aspart, ओके, इन्सुलिन आस्पार्ट, इन्सुलिन लिस्प्रो अँड इन्सुलिन ग्लुसिन. सो इन दॅट आस्पार्ट मध्ये, आस्पार्टला आपण काय म्हणतो? इन्सुलिन आस्पार्ट, दॅट इज नोन ॲज अ नोओलॉग. सो ह्या नोओलॉग मध्ये आपल्याला ह्युमन इन्सुलिन सारखं त्याचं सगळं स्ट्रक्चर आणि इफेक्ट बघायला मिळतो. नेक्स्ट आहे इन्सुलिन लिस्प्रो, जे की आपण आता डिस्कस केलं. इट इज अ होमोलॉग. होमोलॉग का म्हणतोय? कारण ह्युमन इन्सुलिनचा अनालॉग आहे. यामध्ये आपल्याला इन्सुलिनचं जे काय स्ट्रक्चर आहे त्या स्ट्रक्चर मध्ये मॉडिफिकेशन बघायला मिळतं. सो इन्सुलिनच्या स्ट्रक्चर मध्ये काय असणार आहे? 2 अमायनो ऍसिडच्या चेन आहेत, चेन ए आणि चेन बी. आणि ह्या दोन्ही चेनला एस बॉन्डनी काय केलेलं आहे? अटॅच केलेलं आहे टू सो डायसल्फाइड बॉन्डनी ह्या अटॅच झालेल्या आहेत. सो आता प्रत्येक चेन वरती तुम्हाला अमायनो ऍसिडचा प्रेझेन्स दिसतो. सो चेन ए वरती किती अमायनो ऍसिड आहेत? 21. 21. आणि चेन बी वरती 30. तर आता हे जे अमायनो ऍसिड आहेत त्यांचे एक स्पेसिफिक अरेंजमेंट आहे. सो त्या स्पेसिफिक अरेंजमेंट मध्ये आपण काय केलेलं आहे? थोडेफार आर्टिफिशियली आपण त्या स्ट्रक्चर मध्ये मॉडिफिकेशन केलेलं आहे आणि त्यानंतर इन्सुलिनचं इथं आपण अॅनालॉग बघतोय. हे इन्सुलिन आपण प्रिपेअर केलेले आहेत. जसं की जे पण ह्युमनचं इन्सुलिन आहे त्याच्यामध्ये B28 म्हणजे चेन बी वरती 28 पोझिशनला आणि 29 पोझिशनला 2 अमायनो ऍसिड आहेत. सो B28 म्हणजे बी चेन वरती 28 ला प्रोलिन आणि B29 ला लायसिनचं युनिट आहे. सो आपण मॉडिफिकेशन करून आपण काय केलेलं आहे? 28 ला लायसिन घेतलेलं आहे आणि 29 ला प्रोलिन घेतलेलं आहे. सो असं आपण काय केलेलं आहे? रिव्हर्स केलेले आहेत पोझिशन दोघांच्या. सो दॅट्स वाय इट इज नोन ॲज अ ह्युमोलॉग. म्हणजे ह्युमन इन्सुलिन सारखेच ऍक्ट करतायत हे पण, जस्ट अ पोझिशन चेंज आहे. सो इट्स ऑनसेट ऑफ ऍक्शन इज 50 मिनिट. सो त्याची ऑनसेट ऑफ ऍक्शन आपल्याला 15 मिनिटाची बघायला मिळते. अँड द ड्युरेशन ऑफ ऍक्शन 2 to 4 hours. त्यानंतर थर्ड एक्झाम्पल फ्रॉम द फास्ट ऍक्टिंग इन्सुलिन, इन दॅट इन्सुलिन ग्युलिसिन. So it is another insulin analog in which asparagine at position B3 is replaced by the lysine, and the lysine at B29 is replaced by the glutamic acid. So ह्याच्यामध्ये पण काय केलेलं आहे? स्ट्रक्चर मध्ये मॉडिफिकेशन आहे. सो इट इज अनदर इन्सुलिन अनालॉग. हे पण इन्सुलिनचा एक अनालॉग आहे ज्याच्यामध्ये अस्पार्जिन हे जे युनिट आहे अमायनो ऍसिडचं अस्पार्जिन ते B3 ह्या पोझिशनला आहे. सो ह्याला रिप्लेस केलेलं आहे, रिप्लेस्ड बाय लायसिन. म्हणजे अस्पार्जिन
च्या ऐवजी तिथं लायसिनला इंट्रोड्यूस केलेलं आहे. आस्पार्जिन त्या B3 पोझिशन वरून काढलं आणि त्या ऐवजी लायसिन हे युनिट तिथं ऍड केलेलं आहे. अँड द लायसिन ऍट B29. आता हे जे लायसिन B29 पोझिशनला तिथं ग्लुटामिक ऍसिडला ऍड केलेलं आहे. Glutamic acid is added or replaced. So its onset of action is 50 minutes and the duration of action is 2 to 4 hours. So onset of action आपल्याला 50 minutes ची बघायला मिळते आणि duration of action 2 to 4 hours एवढा आहे. After that short acting insulin शॉर्ट अटॅक आहे टाइप बी फॉर मेन क्लास. त्याच्यामध्ये ह्याला आपण काय म्हणतोय, ह्युमन इन्सुलिन सारखेच आहेत पण त्याला ह्युमिलिन किंवा नोव्हिलिन आपण म्हणतोय. सो इट बिगन टू लोअर द ब्लड ग्लुकोज लेवल विथिन 30 मिनिट. सो हे ऍडमिनिस्ट्रेशन केल्यानंतर ह्याचा इफेक्ट 30 मिनिटने आपल्याला दिसायला लागतो, ज्याच्यामध्ये ब्लड ग्लुकोज लेवल काय होणार आहे, कमी होणार आहे. सो इट हॅज अ पीक इफेक्ट इन 2 to 4 hours अँड ड्युरेशन ऑफ ऍक्शन 6 to 8 hours. सो याचा इफेक्ट जो आहे सो बॉडीवरती ऍक्शन आपल्याला 6 to 8 hour पर्यंत बघायला मिळते आणि पीक इफेक्ट म्हणजे मॅक्झिमम ऍक्शन आपल्याला 2 to 4 hour पर्यंत आपल्याला हे बघायला मिळते. सो दिस इन्सुलिन इज ओनली अप्रूव्ड टू बी ऍडमिनिस्ट्रेशन व्हाया IV रूट. आता हे जे इन्सुलिन आहे ते इन्सुलिन घेताना कसं घ्यायचं आहे, IV रूट. IV मीन्स काय, Intravascular. इंट्राव्हॅस्क्युलर और इंट्राव्हेनस. Intravenous. इंट्राव्हेनस जे आपण बघतो की आपल्याला सलाईन लावलेलं असतं, सलाईन जिथून लावतात दॅट मीन्स इट इज अ IV रूट, इंट्राव्हेनस रूट. IV थ्रू हे शॉर्ट ऍक्टिंग इन्सुलिन घ्यायचं आहे. सो इट इज ऑब्टेन्ड फ्रॉम pork that is a porcine and beef that is a bovine or human pancreas or a genetically engineered using rDNA technology from a certain microorganism that is a E. coli. सो आपल्याला हे जे इन्सुलिन आहे ते कुणापासून प्रिपेअर करताना दिसते, म्हणजे कुणापासून ते एक्स्ट्रॅक्ट केलेलं आहे, फर्स्टली फ्रॉम pork. pork मीन्स पोर्सिन म्हणतोय आपण त्याला. बीफ मीन्स बोविन किंवा ह्युमन पॅनक्रियास पासून किंवा आर्टिफिशियली आपण जेनेटिक इंजिनिअरिंग अंडर आपण काय बघतोय, रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी दॅट इज अ rDNA टेक्नॉलॉजी. त्याच्यामध्ये आपण आर्टिफिशियली प्रिपेअर करू शकतो आणि मायक्रो ऑर्गॅनिझम लाईक E. coli बॅक्टेरिया पासून पण हे आपण एक्स्ट्रॅक्ट करून त्याचं अॅनालॉग क्रिएट करू शकतो. सो नेक्स्ट इज इंटरमिडिएट ऍक्टिंग इन्सुलिन. Screen is visible. Yes, ma'am. Okay. So intermediate acting insulin, it is absorbed more slowly and lasts longer. म्हणजे हे जे इंटरमिडिएट आहे त्यांचे ऍक्शन इंटरमिडिएटच असणार आहे. ऍब्सॉर्ब करताना थोडा टाइम घेतात पण त्यांचा इफेक्ट जास्त काळ आपल्याला बघायला मिळतो. सो इट ऍब्सॉर्ब मोर स्लोली ऍब्सॉर्ब होतात, इफेक्ट जास्त आहे, लास्ट लॉंगर आहे. सो इट इज युज्ड टू कंट्रोल ब्लड शुगर ओव्हरनाईट. त्यामुळं अशा इन्सुलिनला आपण कधी यूज करतोय, ओव्हरनाईट. सो झोपेच्या आधी जे आपण इन्सुलिन पेशंट डायबिटीसच्या पेशंटला देतो दॅट इज अ इंटरमिडिएट ऍक्टिंग इन्सुलिन. सो आपण बघतो की ह्युमनला मिनिमम 7 to 8 hours स्लीप लागते. सो त्याच्यासाठी आपण डायबिटीसच्या पेशंटला ओव्हरनाईटचे किंवा इंटरमिडिएट ऍक्टिंग इन्सुलिन देतो ऍट द नाईट. सो ओव्हरनाईट ते काय करणार आहेत, वर्क करणार आहेत, स्लोली ऍब्सॉर्ब पण होतील आणि त्यांचा इफेक्ट पण जास्ती काळ राहील. सो रात्रीमधून त्यांचे जे काय ब्लड ग्लुकोज लेवल आहे ती रॅपिडली इन्क्रीज होणार नाहीये. सो व्हाईल टेस्टिंग अँड बिटवीन द मिल्स. सो जेवणाच्या आधी जरी त्यांनी घेतलं तरी चालतं. सो मिल्सच्या आधी त्यांनी ते जे इन्सुलिन आहे ते बॉडीमध्ये ऍडमिनिस्ट्रेशन करायचं आहे. नेक्स्ट आहे इंटरमिडिएट ऍक्टिंग इन्सुलिन इन्क्लूड. इथे एक्झाम्पल सांगितलेले आहेत इंटरमिडिएट ऍक्टिंग इन्सुलिन दॅट इज NPH ह्युमन इन्सुलिन. नेक्स्ट आहे इन्सुलिन झिंक सस्पेन्शन लेंटेन. सो फर्स्ट त्याच्यामध्ये NPH ह्युमन इन्सुलिन इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज आयसोफेन. सो हे जे NPH ह्युमन इन्सुलिन आहे त्याला
आयसोफॅन असं म्हणलं जातं. और इन्सुलिन सस्पेन्शन और न्यूट्रल प्रोटाअमाइन हेड्रॉन असं म्हटलं जातं. सो इट इज अ आयसोफॅन, इन्सुलिन सस्पेन्शन और न्यूट्रल प्रोटामाइन हेड्रॉन इन्सुलिन आणि ह्युमन एन आणि नोवेलिन एन असं पण तिथं आपण म्हणतो. सो हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. सो इट इज स्टराइल सस्पेन्शन ऑफ अ झिंक लायसिन क्रिस्टल्स अँड प्रोटामाइन सल्फेट. हे काय आहे? एक स्टराइल सस्पेन्शन आहे झिंकचं, झिंक इन्सुलिन. तर हे एक स्टराइल सस्पेन्शन आहे ज्याच्यामध्ये आपल्याला प्रोटामाइन सल्फेट पण झिंक सोबत बघायला मिळतं. सो प्रोटामाइन सल्फेट इज अ प्रोटीन आयसोलेटेड फ्रॉम द स्पर्म ऑफ अ फिश. सो हे जे प्रोटामाइन सल्फेट आहे हे काय आहे? प्रोटामाइन सल्फेट इट इज अ प्रोटीन. आणि कुणापासून ते आयसोलेट केलेलं आहे? आयसोलेट म्हणजे कुणापासून ते आपण एक्स्ट्रॅक्ट करून ते परत ते वाढवलेलं आहे फ्रॉम द स्पर्म ऑफ अ फिश. सो फिशच्या स्पर्म पासून ते घेतलेलं आहे. दॅट इज अ ऑन्कोरिनचस फॅम साल्मोनिडे. ऑन्कोरिनचस फॅम साल्मोनिडे हे ते आपण म्हणतोय. इट हॅज अन ऑनसेट ऑफ अ इन्सुलिन इफेक्ट ऑफ 1 to 2 hours. सो ह्याचा इफेक्ट किती आहे? 1 to 2 hours एवढा आहे. आणि पीक इफेक्ट 4 to 6 hours. त्याचा पीक इफेक्ट आपल्याला 4 to 6 hours बघायला मिळतो. आणि ड्युरेशन ऑफ ऍक्शन डेफिनेटली इंटरमिडिएट ऍक्टिंग आहेत त्यामुळं जास्ती ड्युरेशन आपल्याला बघायला मिळते. दॅट इज अ 10 to 60 hours एवढे आपल्याला ड्युरेशन ऑफ ऍक्शन बघायला मिळते. So very small dose will have an earlier peak effect and shorter duration of action, while a higher dose will have the longer time to peak effect and prolonged duration. जर तुम्ही ह्याचा डोस दॅट इज NPH ह्युमन इन्सुलिनचा डोस जर तुम्ही कमी घेतला तर ते फास्ट ऍक्ट होतं आणि आपल्याला त्याची शॉर्ट ड्युरेशन ऑफ ऍक्शन बघायला मिळते. पण तो जर डोस आपण हायर डोस मध्ये जर घेतला तर त्याचा इंटरमिडिएट ऍक्टिंग आपल्याला त्याचा इफेक्ट बघायला मिळतो. सो लॉंगर टाइम पर्यंत ते बॉडीमध्ये राहतात आणि ते स्वतःची ऍक्शन दाखवतात. दॅट इज अ NPH ह्युमन इन्सुलिन. सो ह्यामध्ये इम्पॉर्टंट काय आहे? NPH ह्युमन इन्सुलिन. सो त्याचे सब नेम दॅट इज इट इज कॉल्ड ॲज अ आयसोफॅन इन्सुलिन सस्पेन्शन किंवा न्यूट्रल प्रोटामाइन हेड्रॉन असं ह्याला म्हटलं जातं. त्यानंतर नेक्स्ट सांगायचं आहे की हे जे NPH ह्युमन इन्सुलिन आहे ते इट इज अ स्टराइल सस्पेन्शन ऑफ अ झिंक सल्फाइन क्रिस्टल और प्रोटामाइन सल्फेट. हे जे NPH ह्युमन इन्सुलिन आहे ते कुणापासून बनवलेलं आहे किंवा ह्याच्यामध्ये काय आहे? इट इज अ सस्पेन्शन आहे आणि ह्याच्यामध्ये झिंक इन्सुलिन क्रिस्टल्स आहेत आणि प्रोटामाइन सल्फेट आहे. आणि व्हॉट इज मीन बाय प्रोटामाइन सल्फेट? प्रोटामाइन सल्फेट इट इज अ प्रोटीन आणि हे कोणापासून आयसोलेट केलेलं आहे? स्पर्म ऑफ अ फिश. त्यानंतर ह्याचे ऍक्शन सांगायचे आहे. तो ऍक्शन मध्ये इन्सुलिनची ऍक्शन किती काळापर्यंत राहते? ड्युरेशन ऑफ ऍक्शन दॅट इज अ 10 to 60 hours एवढी त्याचा इफेक्ट राहतो. सो हे तुम्हाला NPH ह्युमन इन्सुलिन मध्ये बघायला मिळतं. नेक्स्ट आहे इन्सुलिन झिंक सस्पेन्शन दॅट इज अ लेंटी. So it is a sterile suspension of insulin modified by the addition of a zinc chloride. ह्याच्यामध्ये आपल्याला सस्पेन्शन फॉर्म मध्ये आहे ज्याचं इन्सुलिन मॉडिफाईड इन्सुलिन आहे ज्याच्यामध्ये झिंक क्लोराइड आपल्याला ऍडिशन मध्ये बघायला मिळतं. सो इट्स ऑनसेट ऑफ ऍक्शन इज 1 to 2 hours and the duration of action is 10 to 60 hours. एवढं आपल्याला हे बघायला मिळतं त्याचा इफेक्ट. नेक्स्ट आहे लॉंग ऍक्टिंग इन्सुलिन. सो हा पार्ट समजलाय का सगळ्यांना? Yes, ma'am. Okay. Next is a long-acting insulin. It is absorbed by slowly with a minimal peak effect and the stable plateau effect that last most of the day. So हे जे long-acting insulin आहे त्याच्यामध्ये आपल्याला ऍब्सॉर्प्शन कॅपॅसिटी कशी आहे? स्लोली ऍब्सॉर्ब होते आणि त्याचा इफेक्ट पण जास्त काळासाठी बघायला मिळतो. सो दॅट्स वाय इट इज कॉल्ड अ लॉंग ऍक्टिंग. सो ह्याच्यामध्ये त्याचा पीक इफेक्ट जो आहे किंवा पॅलेटिव्ह इफेक्ट म्हणतोय. सो स्टेबल पॅलेटिव्ह इफेक्ट आहे. सो स्पेलिंग मिस्टेक आहे. इट इज अ स्टेबल. सो तिथं आय झालेला आहे. स्टेबल पॅलेटिव्ह इफेक्ट. पॅलेटिव्ह इफेक्ट म्हणजे
आपण ते कर्व मध्ये जे आपण बघतोय की रिस्पॉन्स जो आहे तो आपण ग्राफिकली कसं बघतोय, कर्व मध्ये बघतोय. सो पॅलेटू इफेक्ट म्हणजे काय असणार आहे, पठार. पॅलेटू जर तुम्ही बघितलं मिनिंग तर दॅट इज अ पठार. पठार कसा असतो आपण हायर लेवलला बघतो, लाईक ते पण कसं असणार आहे, पॅलेटू इफेक्ट सारखा असणार आहे. नेक्स्ट, इट इज युज्ड टू कंट्रोल द ब्लड शुगर ओव्हरनाईट व्हाईल द फास्टिंग अँड बिटवीन द मील्स. हे जे लॉंग ऍक्टिंग इन्सुलिन आहे ते आपण ओव्हरनाईट साठी म्हणजे रात्री आपण देतो, ओव्हरनाईट इफेक्ट आपल्याला त्याचा बघायचा असतो. त्यानंतर इन बिटवीन मील्स, सो मील्स किंवा मील्स घेण्याच्या आधी पण दिलं जातं, किंवा ज्या वेळेस पेशंट फास्टिंग वरती आहे, फास्टिंग म्हणजे ज्यावेळेस तो फूड इनटेक घेणार नाहीये, सो त्यावेळेस पण त्याची ब्लड जे काही ग्लुकोज लेवल आहे ते मेंटेन राहिले पाहिजे, यासाठी लॉंग ऍक्टिंग इन्सुलिन त्यांना सप्लाय केलं जातं. सो लॉंग ऍक्टिंग इन्सुलिन अॅनालॉग इन्क्लूड इन्सुलिन ग्लार्जिन, इन्सुलिन डिटरमिर, एक्सटेंडेड इन्सुलिन झिंक सस्पेन्शन, दॅट इज अल्ट्रा लेंटी. सो हे आपल्याला बघायचे आहेत इन डिटेल. इन दॅट फर्स्ट इज अ लार्जिन लॅन्टस. It differ from the human insulin that asparagine at position 821 replaced by the glycine and addition of 3-AL arginine asparagine, that is and 30-BL arginine. सो आपल्याला ह्याच्यामध्ये मॉडिफिकेशन केलेलं दिसतं. मॉडिफिकेशन मध्ये ग्लार्जिन दॅट इज अ लॅन्टस, ह्याला ह्युमन इन्सुलिनच आहेत. त्याच्यामध्ये अस्पार्जिनची जी पोझिशन आहे 821 ही रिप्लेस केलेली आहे. सो रिप्लेस करून तिथं आपण ग्लायसिन ऍड केलेलं आहे. सो हे ग्लायसिन ऍड केल्यानंतर ना आपल्याला काय बघायला मिळतंय, 30-AL आर्जिनिन अँड 30-BL आर्जिनिन, हे असे आपल्याला दोन फॉर्म तिथे बघायला मिळतात. आणि इट हॅज अ ऑनसेट ऑफ इन्सुलिन इफेक्ट in 1 hour 30 minutes to 2 hours and the duration of action at least 24 hours. So हे लॉंग ऍक्टिंग आहेत त्यामुळे 24 hours ह्यांचा ड्युरेशन ऑफ ऍक्शन आहे. त्यानंतर ऑनसेट ऑफ ऍक्शन, ऑनसेट म्हणजे काय, बॉडीमध्ये ऍडमिनिस्ट्रेट केल्यानंतर ना त्याचा इफेक्ट कधी बघायला मिळतो, दॅट इज अ ऑनसेट ऑफ ऍक्शन. सो ह्याचा ऑनसेट ऑफ ऍक्शन कसा आहे, 1 hour and 30 minutes, म्हणजे विथिन 1 hour मध्ये तुम्हाला त्याचा इफेक्ट बघायला मिळतो आफ्टर द ऍडमिनिस्ट्रेशन. That is known as a ग्लार्जिन. सो ग्लार्जिन मध्ये आपल्याला मॉडिफिकेशन काय आहे, अस्पार्जिन 821 च्या पोझिशनला ग्लायसिन ऍड केलेला आहे. नेक्स्ट आहे इन्सुलिन डिटरमिर. सो इट इज अनदर लॉंग ऍक्टिंग इन्सुलिन अॅनालॉग दॅट मे हॅव द सम बेनिफिट ओव्हर आयसोफॅन इन्सुलिन. सो आयसोफॅन इन्सुलिन पेक्षा जास्त ह्याचे बेनिफिट आहेत. So it is a neutral soluble human insulin analog. Neutral soluble human insulin आहे in which the terminal amino acid. So terminal म्हणजे काय असणार आहे, एंड पॉइंट का स्टार्टिंग पॉइंट, एंड पॉइंट. Point. ओके. टर्मिनल अमायनो ऍसिड ऍट अ B30 पोझिशनला जे अमायनो ऍसिड आहेत ते रिप्लेस केले जातात मायरिस्टिक ऍसिड सोबत. So 14 carbon fatty acid chain, it has a onset of a insulin effect in 2 hours and duration lasts for 12 to 24 hours. So ह्याचा इफेक्ट काय आहे की 1 to 2 hours मध्ये ह्यांचा इफेक्ट बघायला मिळतो ऍडमिनिस्ट्रेशन केल्यानंतर, आणि तो लॉंग काळासाठी राहणार आहे. सो 12 to 40 hours पर्यंत तो इफेक्ट आपल्याला कंटिन्युअसली बघायला मिळतो. पण हे जे इन्सुलिन आहे या इन्सुलिन मध्ये मॉडिफिकेशन काय आहे, जे टर्मिनल अमायनो ऍसिड आहेत बी चेन वरती 30 पोझिशनला जे अमायनो ऍसिड आहे त्याला रिप्लेस केलं जातं मायरेस्टिक ऍसिड सोबत. सो मायरेस्टिक ऍसिडचं तिथं इंट्रोडक्शन दिलेलं आहे किंवा तिथं अटॅच केलेलं आहे, दॅट इज द मॉडिफिकेशन. आणि त्या इन्सुलिनला आपण म्हणतोय डिटरमिर, इन्सुलिन डिटरमिर. नेक्स्ट आहे एक्सटेंडेड इन्सुलिन झिंक सस्पेन्शन, दॅट इज अल्ट्रा लेंटी. So it is a sterile suspension of a insulin modified by addition of a zinc chloride, and its onset of action is 4 to 8 hours and duration of action is 36 hours. So extended insulin zinc suspension मध्ये आपल्याला addition zinc chloride ची addition बघायला मिळते आणि त्याचा इफेक्ट जो आहे तो 4 to 8 hours मध्ये त्याची ऑनसेट ऑफ ऍक्शन होते, स्टार्ट होते, आणि त्याची ऍक्शन सस्टेन कुठपर्यंत राहते, 36 hours.
Next आहे insulin combination. So it is a pre-mixed insulin in which NPH pre-mixed with the either regular human insulin or a rapid acting insulin analog. हे जे insulin combination आहे combination मध्ये आपल्याला इन्सुलिन बघायला मिळतात. सो कुणाकुणाचं कॉम्बिनेशन आहे NPH इन्सुलिनचं आणि कोणत्या पण रेग्युलर ह्युमन इन्सुलिनचं किंवा रॅपिड ऍक्टिंग इन्सुलिनचं मिक्सचर दॅट इज अ इन्सुलिन कॉम्बिनेशन आहे. So the insulin action profile is a combination of a short and intermediate acting insulin. The combination of either rapid or short acting insulin and intermediate or long acting insulin is being used. So ह्याच्यामध्ये कॉम्बिनेशन मध्ये कोणत्या पण दोन टाईपच्या आपल्याला काय करायचंय कॉम्बिनेशन बघायचं आहे. दॅट इज अ शॉर्ट ऍक्टिंग आणि इंटरमिडिएट ऍक्टिंग इन्सुलिन चे टाईप घ्यायचे आणि ते कंबाईनली तिथं डोस तिथं क्रिएट करायचा आहे. ऑल्सो तर शॉर्ट ऍक्टिंग किंवा लॉंग ऍक्टिंग हे आपल्याला घ्यायचं आहे आणि त्याचे परत तिथं नेक्स्ट आहे एक्सेप्ट इन्सुलिन ग्लार्जिन जे आपण बघितलं इन्सुलिन ग्लार्जिन विच शुड नॉट बी युज्ड इन अ कॉम्बिनेशन विथ एनी अदर टाइप ऑफ इन्सुलिन. फक्त इन्सुलिन ग्लार्जिन जे आहे त्याला यूज करायचं नाही कॉम्बिनेशन इन्सुलिन मध्ये. सो ह्याच्यावरती क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो की कोणतं असं इन्सुलिन आहे की जे कॉम्बिनेशन मध्ये यूज केलं जात नाही. सो तिथे तुम्हाला प्रॉपर आन्सर राईट डाऊन करायचं आहे इन्सुलिन ग्लार्जिन. हे तुम्हाला कॉम्बिनेशन थेरपी मध्ये यूज करायचं नाहीये. मग कॉम्बिनेशन थेरपी मध्ये कोणत्या कोणत्या टाईपचे येतात तर शॉर्ट ऍक्टिंग सोबत इंटरमिडिएट चालतात, शॉर्ट ऍक्टिंग सोबत लॉंग लास्टिंग हे दोन्ही पण चालतात. तर अशा कॉम्बिनेशन मध्ये बघायचं आहे. नेक्स्ट आहे ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ इन्सुलिन. So it should be administered via SC route. SC means subcutaneous route, usually in the arm, thigh and abdomen. So हे जे ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ इन्सुलिन आहे ते आपण सबक्युटॅनियस रूट ने आपण घेतो किंवा कुठे कुठे घेतोय आपण आर्म, थाय और ऍब्डॉमिनल मध्ये घेतो. And it is administered by using an insulin syringe or a tuberculin syringe. सो ह्याच्यामध्ये सिरिंजचा यूज करून आपण काय करतोय इन्सुलिन ऍडमिनिस्ट्रेशन करतोय. इट कॅन ऑल्सो बी ऍडमिनिस्टर्ड बाय द पोर्टेबल पेन इंजेक्टर किंवा पोर्टेबल पेन इंजेक्टर थ्रू ऍडमिनिस्ट्रेशन करतोय विच कंटेन द कार्टिरिज दॅट होल्ड द इन्सुलिन or continuous subcutaneous insulin infusion, that is a CSI device. It is commonly known as a insulin pump. सो त्यानंतर ऍडमिनिस्ट्रेशन करताना आपण काय करतोय सबक्युटेनियस रूटने आपण डिव्हाइसच्या हेल्पनी इन्सुलिन ऍडमिनिस्ट्रेशन करतोय. सो इन्सुलिन इन्फ्युजन डिव्हाइस तिथे यूज करतोय किंवा कॉमनली आपण काय म्हणतोय इन्सुलिन पंप असं इथं आपण म्हणतोय. नेक्स्ट आहे प्रॉपर्टीज ऑफ इन्सुलिन. सो इट इज अवेलेबल the form of a white crystalline powder because it is purified by the crystallization process. हे जे प्रॉपर्टीज ऑफ इन्सुलिन मध्ये आपण क्रिस्टल फॉर्म किंवा पावडर फॉर्म मध्ये आपण म्हणजे बघतोय अवेलेबल इन द पावडर फॉर्म बिकॉज इट इज प्युरिफाईड बाय क्रिस्टलायझेशन प्रोसेस. त्याला प्युरिफाय केलेलं आहे इन्सुलिनला क्रिस्टलायझेशनच्या प्रोसेस थ्रू. इट इज अ सोल्युबल इन वॉटर, वॉटर मध्ये सोल्युबल आहे अँड डायल्यूट सोल्युशन ऑफ अ मिनरल ऍसिड अँड इनसोल्युबल इन अल्कोहोल, क्लोरोफॉर्म and ether. It is inactivated by the proteolytic enzyme. So हे जे इन्सुलिन आहे ते इन्सुलिन कशामध्ये सोल्युबल आहे वॉटर मध्ये सोल्युबल आहे, मिनरल ऍसिड मध्ये आणि इनसोल्युबल कशामध्ये आहे अल्कोहोल, क्लोरोफॉर्म आणि इथर मध्ये. त्यानंतर हे इनऍक्टिव्हेट कशामुळे होते प्रोटोलायटिक एन्झाइम मुळे इनऍक्टिव्हेट होते. नेक्स्ट आहे स्टॅबिलिटी अँड स्टोरेज कंडिशन. इन दॅट इट इज अ सेन्सिटिव्ह टू हीट अँड लाईट. कशाला सेन्सिटिव्ह आहे लाईट आणि हीटला सेन्सिटिव्ह आहे. सो इट इज स्टोर्ड इन टाइटली क्लोज्ड कंटेनर ऍट अ टेम्परेचर बिलो 80 डिग्री सेल्सिअस आणि इन्सुलिन इंजेक्शन इज stored in a multi-dose container at a temperature between 2 to 8 degrees Celsius and should not be allowed to freeze. So याच्यामध्ये टेम्परेचर कंडिशन दिलेले आहेत की मल्टी डोस असेल तर 2 to 8 डिग्री सेल्सिअस मध्ये तुम्हाला स्टोअर करायचं आहे आणि रेग्युलर जर इन्सुलिन असेल तर 8 डिग्री सेल्सिअस. सो इंजेक्शन फॉर्म मध्ये असणार आहेत पण फ्रीज होऊ द्यायचं नाही. नेक्स्ट आहे क्लासिफिकेशन.
So classification of a oral hypoglycemic agent. Previously पण आपण लास्ट क्लासिफिकेशन, पण ते क्लासिफिकेशन तुमच्या सिलेबस मध्ये अपडेट झालेलं आहे. सो नवीन जे पण काही ड्रग आलेले आहेत ते तुमच्या सिलेबस मध्ये क्लासिफिकेशन मध्ये ऍड केलेले आहेत. सो फर्स्ट इज अ सल्फोनाइल युरिएज. क्लासिफिकेशन ऑफ ओरल हायपोग्लायसेमिक एजंट मध्ये फर्स्ट क्लास आहे सल्फोनाइल युरिएज. टोटल 8 क्लास मधला फर्स्ट क्लास. इन दॅट फर्स्ट जनरेशन मध्ये तुम्हाला ड्रग आहेत असं acetohexamide and chlorpropamide and tolazamide. These are 3 drugs. Or next 4 drugs आहे tolbutamide also in the first generation. So first generation चे example काय आहे? acetohexamide, chlorpropamide, tolazamide and tolbutamide. These are the comes under first generation class. Next आहे second generation. ह्याच्यामध्ये glibenclamide, gliburide, glipizide आणि glicazide. These are the drugs comes under second generation. Glibenclamide, gliburide, glipizide and glicazide. Next आहे third generation. In that glimepiride. These are the comes under third generation. एकच ड्रग आहे glimepiride. Next आहे biguanides. So in that metformin, fenformin are drugs. Next आहे maglitinide. In that repaglinide and netaglinide. These are the drugs. Next आहे fourth class, that is a thiazolidinediones. In that example is rosiglitazone and tigoglitazone. Next आहे 5 number class alpha glycoside inhibitor. In that ascarbose, maglitol and in certain agonist. 6 number class is in certain agonist. Example is exenatide and liraglutide. 7 number class is SGLT2 inhibitor. Example is canagliflozin, dapagliflozin and empagliflozin. And last class, that is DPP4 inhibitor. Sitagliptin, vildagliptin and saxagliptin. These are the drugs. So this is a complete classification of a oral hypoglycemic agent. इथपर्यंतचा पार्ट सगळ्यांना समजला आहे? Yes, ma'am. ओके, फर्स्टली आपण काय बघितलं? फर्स्ट आपण स्टार्टिंग कुठून केली होती हायपोग्लायसेमिक एजंटची? Types of diabetes. ओके, टाइप्स ऑफ. त्याच्या आधी आपण रिव्हिजन केली होती. सो इंट्रोडक्टरी पार्ट मध्ये पहिल्यांदा आपण डेफिनेशन बघितली हायपोग्लायसेमिक एजंटची. त्यानंतर आपण टाइप्स बघितले डायबिटीज मेलाइटसचे. तो टाइप 1, टाइप 2 आणि गस्टेशनल हे टाइप बघितले. त्यानंतर आपण ट्रीटमेंट बघितली डायबिटीज मेलाइटस वरची. सो ट्रीटमेंट मध्ये काय येणार आहे? ट्रीटमेंट मध्ये काय येणार आहे डायबिटीज मेलाइटसच्या? Insulin and preparation. इन्सुलिन आणि इट्सचं प्रिपरेशन. सो त्याच्या इन्सुलिन आणि इट्सचं प्रिपरेशन मध्ये आपण फर्स्टली हिस्ट्री बघितली की हिस्ट्री मध्ये आपण काय बघितलं? कधी डिस्कवर झालं इन्सुलिन? इयर 1920. आणि कुणी डिस्कवर केलंय? Frederick Banting and Charles Best. ओके, फेडरिच बेंटिन अँड चार्ल्स बेस्ट. त्यानंतर नोबेल प्राइज कधी मिळालं? 1923. त्यानंतर इन्सुलिनच्या चेन मध्ये आपल्याला 2 चेन बघायला मिळतात. इन्सुलिनच्या स्ट्रक्चर मध्ये 2 अमिनो ऍसिडच्या चेन आहेत, चेन ए आणि चेन बी. ह्या दोन्ही चेन कुणामुळे तिथे अटॅच झालेल्या आहेत? डायसल्फाइड ब्रिज. डायसल्फाइड ब्रिज और एसएस बॉन्ड. नेक्स्ट टाइप्स ऑफ इन्सुलिन मध्ये आपण किती टाइप बघितले? 4. 4 टाइप. इन दॅट फर्स्ट टाइप फास्ट ऍक्टिंग. ओके, सेकंड ओके, थर्ड इंटरमिडिएट
Long acting insulin. Okay, last long lasting effect or long acting insulin. Okay, in that first type मध्ये सब टाइप किती आहेत किंवा एक्झाम्पल काय आहेत? 3 type. Okay, in that first Insulin. Aspartic. Insulin, glucagon. okay, one by one सांगा. इन्सुलिन फर्स्ट काय आहे? Aspart. Insulin aspart. इन्सुलिन आस्पार्ट दॅट इज काय म्हणतो आपण त्याला? Novolog. ओके, व्हेरी गुड. सेकंड टाइप Insulin lispro. लिस्प्रो. Release pro. ओके, त्याला आपण काय Humalog. म्हणतो? Humalog. Humalog. ओके, त्यानंतर इन्सुलिन. ओके, इन्सुलिन ग्लुसीन. ओके, नेक्स्ट आहे शॉर्ट ऍक्टिंग इन्सुलिन. त्याच्यामध्ये मॅक्झिमम ऍक्शन आपल्याला किती ड्युरेशन ऑफ ऍक्शन बघायला मिळते? 6 to 8 hours. ओके, शॉर्ट ऍक्टिंग इन्सुलिन 6 to 8 hours पर्यंत वर्क करत आहेत. त्यानंतर आपण नेक्स्ट आपण बघितलंय इंटरमिडिएट ऍक्टिंग इन्सुलिन. ओके, सो त्याच्यामध्ये किती टाइप आहेत? 2 type. ओके, फर्स्ट इज Human insulin. ह्युमन इन्सुलिन अँड सेकंड Insulin. Insulin zinc ओके, इन्सुलिन झिंक सस्पेन्शन. ओके, त्यानंतर इन्सुलिन इन्सुलिन ह्युमन इन्सुलिनला आपण सब नेम काय आहेत? NPH ह्युमन इन्सुलिनला Proton. Headron. ओके, फर्स्ट नेम काय आहे? आयसोफॅन इन्सुलिन सस्पेन्शन. आणि सेकंड काय आहे? त्यालाच आपण काय म्हणतोय? न्यूट्रल ओके, न्यूट्रल प्रोटामाइन हेक्ड्रॉन NPH. सो आपण असं म्हणतोय. नेक्स्ट आहे इन्सुलिन झिंक सस्पेन्शन. ओके, सो याची ड्युरेशन ऑफ ऍक्शन किती आहे? 1 to 2 hours. 1 to 2 आवर ड्युरेशन ऑफ ऍक्शन आहे का ऑनसेट ऑफ ऍक्शन आहे? 10 to 12 To 16 hours. hours. Okay, so onset of action 1 to 2 hour and duration of action 10 to 60 hours. Okay, next आहे नेक्स्ट क्लास कोणता? लॉंग ऍक्टिंग इन्सुलिन. ओके, व्हेरी गुड. सो लॉंग ऍक्टिंग मध्ये परत सब क्लासिफिकेशन किती आहेत? 3. फर्स्ट इज ग्लार्जिन. ओके, अजून काय म्हणतोय त्यालाच आपण? Lantus. लॅन्टस. ओके, सो ह्याच्यामध्ये मॉडिफिकेशन काय आहे लॅन्टस मध्ये? जे पण चेन आहे त्या चेन वरती मॉडिफिकेशन. by glycerin. ओके, सांगा लावली. Position A21 replaced by glycerin. Additional TB. ओके, सो ह्याच्यामध्ये आपल्याला काय बघायला मिळतं? जे पण ह्युमन इन्सुलिन आहे त्याच्यामध्ये अस्पार्जिन हे कोणत्या पोझिशनला आहे? A21 म्हणजे चेन ए मधल्या 21 नंबरला अस्पार्जिन आहे. त्याची रिप्लेसमेंट आपण ग्लायसिन सोबत केलेली आहे. प्लस आपण ऍडिशन काय केलेलं आहे? 30B AL आर्जिन अँड 30B BL आर्जिन असे आपण ऍडिशन तिथं केलेली आहे. त्यानंतर ह्याची ड्युरेशन ऑफ ऍक्शन किती आहे? 24 hours. 24 hours. ओके, व्हेरी गुड. नेक्स्ट आहे, नेक्स्ट कोणता टाइप आहे? इन्सुलिन डिटमेर. ओके, सो ह्याचे ड्युरेशन ऑफ ऍक्शन
12 to 24 hours. 24 hours. Okay. 12 to 24 hours. आणि ह्याच्यामध्ये मॉडिफिकेशन काय आहे? मॉडिफिकेशन काय केलंय? Amino acid 30 replaced कशाने रिप्लेसमेंट केली? Myristic acid. ओके, मायरेस्टिक ऍसिड. Myristic acid. ओके. carbon. ओके, सो ह्याच्यामध्ये टर्मिनल अमायनो ऍसिड जे आहे, टर्मिनल म्हणजे लास्ट अमायनो ऍसिड फ्रॉम द चेन बी चेन मधला 30 नंबरचा जो अमायनो ऍसिड आहे त्याची रिप्लेसमेंट मायरेस्टिक ऍसिड सोबत केलेली आहे. त्यानंतर नेक्स्ट काय आहे? Extended Extended insulin suspension. Insulin suspension. Duration of action is 36 hours. 36 hours. Okay, very good. Next आहे क्लासिफिकेशन ऑफ ओरल हायपोग्लायसेमिक एजंट. ओके, ह्याच्यामध्ये स्क्रीन वरती क्लासिफिकेशन आहे. परत एकदा मी रीड करते. क्लासिफिकेशन मध्ये टोटल 8 क्लासेस आहेत. फर्स्ट इज अ सल्फोनाइल युरियस. इन दॅट फर्स्ट जनरेशन मध्ये acetohexamide, chlorpropamide and tolazamide, tolbutamide. These are the drugs. त्यानंतर सेकंड क्लासिफिकेशन मध्ये ड्रग्स बघा, ग्लिबेनक्लिमाइड, ग्लिब्रुराइड, ग्लिपिझाइड आणि ग्लिकाझाइड. त्यानंतर थर्ड जनरेशन मध्ये ड्रग आहे ग्लिम्पिराइड. नेक्स्ट क्लास आहे, नेक्स्ट मेन क्लास बायग्वानिड. इन दॅट ड्रग इज मेटफॉर्मिंग अँड फेनफॉर्मिंग. नेक्स्ट आहे थर्ड क्लास, दॅट इज अ मेग्लिटिनाइड. इन दॅट ड्रग इज रॅपाग्लिनाइड अँड नेटाग्लिनाइड. नेक्स्ट आहे फोर्थ क्लास थायाझोलिडीन डायोन्स. इन दॅट ड्रग इज रोसिग्लिटाझोन अँड पिगाग्लिटाझोन. नेक्स्ट क्लास आहे क्लास नंबर 5 अल्फा ग्लुकोसाइडेज इनहिबिटर. सो इन दॅट एक्झाम्पल इज ascarbose and maglitol. Next आहे in certain agonist. 6th class in certain agonist. Example is exenatide, liraglutide. And 7 number class is SGLT2 inhibitor. Example is canagliflozin, dapagliflozin and empagliflozin. Next आहे 8 number class is DPP4 inhibitor. In that example is sitagliptin, veldagliptin and saxagliptin. These are the example under class number 8 DPP inhibitor. सो नेक्स्ट आहे आपल्याला 1 by 1 ड्रग लर्न करायचे आहेत. टोटल 7 ड्रग्ज आहेत. तुम्हाला इन डिटेल इथं दिलेलं आहे त्याचे विथ द डिस्क्रिप्शन. सो फर्स्ट इज metformin. So write down the structure. Metformin chemical name. It occurs as a metformin HCl with the chemical name 1,1 dimethyl guanidine. So 1,1 dash dimethyl guanidine. These are the chemical name. Next आहे it's a physicochemical properties. So in that it is a hydrochloride salt. It is a white crystalline powder, odorless and bitter taste. It is a freely soluble in water and insoluble in chloroform. So first जो ड्रग आहे that is a metformin. या मेटफॉर्मिनचं केमिकल नेम काय आहे? 1,1 डॅश डायमिथाइल गुआनिडीन. त्यानंतर फिजिको केमिकल प्रॉपर्टी मध्ये आपल्याला कलर, ऑर्डर, टेस्ट अँड सोल्युबिलिटी बघायची आहे. सो कलर कसा आहे? व्हाईट कलर आहे. ऑर्डर कसा आहे? ऑर्डरलेस. आणि टेस्ट कशी आहे? बिटर. त्यानंतर सोल्युबिलिटी मध्ये फ्रीली सोल्युबल इन वॉटर आणि इनसोल्युबल इन क्लोरोफॉर्म. ओके, स्ट्रक्चर राईट डाऊन केलं? Yes, ma'am. Ma'am. Okay. Let's see its uses. Uses मध्ये first it is used as a first line medication for the treatment of a type 2 diabetes mellitus. It is also used as a second line agent for the treatment of a
infertility in a patient with a polycystic ovary syndrome, that is PCOS. पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम मध्ये आपण यूज करतो. सो फर्स्ट लाईन मेडिकेशन कशामध्ये आहे? टाईप 2 डायबिटीस ज्यांना झालेला आहे त्यांना प्रायमरी जे ट्रीटमेंट आहे सो त्याला आपण फर्स्ट लाईन मेडिकेशन म्हणतो. त्यावेळेस मेटफॉर्मिन हे ड्रग दिलं जातं, प्रिस्क्राईब केलं जातं. त्यानंतर हे जे ड्रग आहे ते सेकंड लाईन एजंट म्हणून पण ऍक्ट होतं इन द ट्रीटमेंट ऑफ ज्यांच्यामध्ये इनफर्टॅलिटी आहे अशा पेशंटला हे ड्रग दिलं जातं. त्यानंतर जे पण पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम म्हणजे ओव्हरी रिलेटेडचे हे डिसीजेस आहेत ज्याच्यामध्ये सिस्ट फॉर्म होतात. सिस्ट म्हणजे काय की तुमची जी ओव्हरी आहे त्या ओव्हरीमध्ये सिस्ट म्हणजे गुठळ्या तिथं तयार होत आहेत. सो त्याला आपण म्हणतोय पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम. तर त्या डिसीज मध्ये पण हे प्रिस्क्राईब केलं जातं. सो युजेस मध्ये कोणत्या कोणत्या डिसीजच्या ट्रीटमेंट मध्ये हे सांगितलं जाणार आहे? फर्स्ट इज अ डायबिटीज टाईप 2 डायबिटीज मलायटस, त्यानंतर इनफर्टॅलिटी अँड पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम. हे 3 युजेस तुम्हाला लिहायचे आहेत इन द ट्रीटमेंट ऑफ. नेक्स्ट आहे स्टॅबिलिटी अँड स्टोरेज कंडिशन. इन दॅट इट इज अ हायग्रोस्कोपिक, सो इट इज स्टोर्ड इन द टाइटली क्लोज्ड कंटेनर. सो हायग्रोस्कोपिक म्हणजे ओके, व्हेरी गुड. ऍब्सॉर्ब मॉइश्चर फ्रॉम द एन्व्हायरमेंट. सो एन्व्हायरमेंट मधलं मॉइश्चर स्वतःमध्ये ऍब्सॉर्ब करून घेतंय, त्यासाठी आपण काय करायचं आहे? टाइटली क्लोज्ड कंटेनर मध्ये स्टोअर करायचे. त्यानंतर आहे फॉर्म्युलेशन. फॉर्म्युलेशन मध्ये इट इज अवेलेबल इन द फॉर्म ऑफ अ टॅबलेट अँड इट इज ऍडमिनिस्टर्ड विथ द डोस ऑफ 50 mg orally twice a day or 85 mg orally once a day. सो फॉर्म्युलेशन मध्ये टॅबलेट या मार्केट प्रिपरेशन मध्ये अवेलेबल आहे आणि ऍडमिनिस्ट्रेशन करताना डोस रेंज किती आहे? 50 mg. आपल्याला दिवसातून 2दा घ्यायचंय. और 85 mg 850 mg वन्स अ डे ओरली आपण दिवसातून एकदा घ्यायचं आहे. त्यानंतर पॉप्युलर ब्रँड नेम. सो ग्लुकोफाजिन, फोर्टामेट, ग्लुमेटाझे अँड रिपोमेट. दीज आर द पॉप्युलर ब्रँड नेम. ग्लुकोफाजे, फोर्टामेट, ग्लुमेटेझा and Ripomet. These are the popular brand name. So this is the metformin drug च information. So ह्याच्यामध्ये आपण काय बघितलं? केमिकल नेम काय आहे? 1,1 dash dimethyl guanidine. This is the chemical name. त्यानंतर युजेस मध्ये कोणाकोणाच्या यूज मध्ये आपण वापरतो ट्रीटमेंट मध्ये? फर्स्ट लाईन मेडिकेशन म्हणून टाईप 2 डायबिटीस मलायटस अँड सेकंड लाईन एजंट म्हणून आपण सेकंड लाईन मेडिकेशन म्हणून आपण इनफर्टॅलिटी आणि पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम मध्ये यूज करतो. मॅम व्हॉइस येत नाही. Voice is not. नाही मॅम. So next जग बघायचं का? नेक्स्ट लेक्चरला बघायचं? मॅम व्हॉइस खूप स्लो येतोय. Voice is audible now. Yes मॅम. ओके, इथून पुढचे जे ड्रग आहेत ते आपण आजच्या लेक्चरला बघायचे का नेक्स्ट लेक्चरला बघायचे? नेक्स्ट लेक्चर. ओके, नेक्स्ट लेक्चर. अदर्स? घ्या मॅम. Next lecture. ओके. सो आजच्या लेक्चरला आपण बराच पार्ट कव्हर केलेला आहे. सो आपण रिव्हिजन पण घेतलेली आणि त्यानंतर आपण आजच्या लेक्चरला जर न्यू बीट जर बघितला असेल तर दॅट इज अ टाइप ऑफ इन्सुलिन. सो टाइप ऑफ इन्सुलिन आपण बघितले, त्याचे सब परत एक्झाम्पल पण इन डिटेल बघितले आणि त्यानंतर क्लासिफिकेशन आणि एक ड्रग थोडा पार्ट विथ द रिव्हिजन आपण आजच्या लेक्चरला कव्हर केला. So then we will stop here. Thank you for your patience. ह्याच्यामध्ये कोणाला काही डाऊट आहे आतापर्यंतच्या बीट मध्ये? नो मॅम. Okay, then we will stop here.